बरेच दिवस झाले शेतकरी त्या ठिकाणी हरभरा पिकावर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करताना दिसतोय आणि त्या ठिकाणी कृषी केंद्रामध्ये गेल्यावर शेतकऱ्यांना असं ऐकलं जात आहे की बा हे जे काय तुम्हाला आम्ही जे काय हरभऱ्यावरील तणनाशक देतो हे लेबल क्लेम नाहीये, हे मकावरचं लेबल क्लेम आहे, हे तुम्ही हरभऱ्यावर वापरू शकत नाही. पण तरी तुम्हाला रिझल्ट येत असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर त्या ठिकाणी वापरू शकता. आणि बरेच तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा बघितले असेल, त्यांनी सुद्धा असं सांगितले की तुमच्या रिस्कवर तुम्ही त्या ठिकाणी हे जे काय हरभऱ्यावरील तणनाशक आहे ते वापरू शकता, त्याला लेबल क्लेम नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, लेबल क्लेम म्हणजे असतो काय? नेमका लेबल क्लेम कशाला म्हणायचं किंवा लेबल क्लेम हा का शब्द किंवा लेबल क्लेम हा शब्द का वापरला जातो किंवा काय असतो लेबल क्लेम? कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रासायनिक जेव्हा जे काय संशोधित करते, त्यावेळी त्या रसायन जे काय असतं ते प्रयोगशाळेत त्याच्या सविस्तर चाचण्या घेतल्या जातात. आणि ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्या संबंधित म्हणजे जैविक क्षमता त्याची तपासली जाते आणि यालाच इंग्रजीमध्ये देखील बायो इफिकन्सी असे म्हणतात. मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून पाहावी लागते. त्यासाठी विविध कृषी हवामान विभाग असेल, हवामान म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काय महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहे किंवा भारतामध्ये वेगवेगळे कृषी विद्यापीठ आहे किंवा ज्या काय प्रायव्हेट कंपन्यामार्फत त्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल घेतले जातात आणि त्याला मल्टी लोकेशनल फील्ड ट्रायल्स असे म्हणतात. आणि या चाचण्या कशासाठी? तर मग ते काही पशुपक्षी आहे, जलाशय आहे, मासे आहे किंवा एकूणच जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणासाठी हे उत्पादन सुरक्षित आहे का? त्या संबंधीच्या किंवा त्याच्या विषारीपणाच्या बाबतीच्या चाचण्या घेतल्या जातात आणि त्यानंतर सर्व चाचण्याचा अहवाल हा CIBRCकडे सुपूर्द त्या ठिकाणी केला जातो. आणि त्यानंतर ही जी काही संस्था आहे, या संस्थेमार्फत त्याचा चांगला अभ्यास केला जातो आणि कीटकनाशकाच्या विक्रीला त्या ठिकाणी कायदेशीर अथवा अधिकृत त्या ठिकाणी मंजुरी दिली जाते. आता हे उत्पादक शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्यक ती माहिती त्याच्या पॅकिंगवर किंवा बाटलीवर लिखित स्वरूपात छापणे अत्यावश्यक असते. त्यालाच लेबल क्लेम असे म्हणतात. या लेबल क्लेममध्ये कोणती माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे किंवा कंपनीला देणे गरजेचं आहे, त्याचे काही नियम आणि निकष त्या ठिकाणी ठरवून दिलेले असतात. आता या कीटकनाशकाची वा उत्पादनाची शिफारस ज्या पिकावरील ज्या किडींसाठी ज्या मात्रेत किंवा डोसमध्ये करण्यात आलेली आहे, ती माहितीच म्हणजे त्या ठिकाणी लेबल क्लेम होय. आता उत्पादनासोबत कंपनी काय माहिती आहे का, आपलं जे काय एखादं उत्पादन किंवा जे काही औषध आहे, त्या औषधासोबत एक कंपनी घडीपत्रिका देत असते किंवा त्या ठिकाणी तुम्ही माहिती पत्रिका सुद्धा म्हणू शकता. आणि त्या लेबल क्लेम त्या ठिकाणी दिलेले असतात आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी लेबल क्लेम असे म्हणतात. तुम्ही त्या लिफलेट उघडून पहा, त्यात तुम्हाला कीटकनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकावर कोणकोणत्या कीड व तणांचे नियंत्रण होते, वापरण्याची मात्रा, डोस, पाणी या ठिकाणी परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या लिफलेटवर दिलेली असते आणि तुम्ही लिफलेट त्या ठिकाणी ते वाचलं पाहिजे. तो लेबल क्लेम तुम्ही वाचला पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता, एखादी कंपनी आहे, आता तुम्ही त्या ठिकाणी जे काय कार्बन एन्झाईम आहे, आता कार्बन एन्झाईम ही एक बुरशीनाशक आहे. मग तिच्यावर काय लिहिलं असतं, तर कार्बन एन्झाईम हा एक मॉलिक्यूल आहे, त्याचं मार्केटमध्ये काय नाव नाही किंवा डोस त्याच्या कोणत्या रोगासाठी वापरलं जातं, एका हेक्टरसाठी किती वापरलं जातं, किती वापरलं पाहिजे, तुमचा कोणकोणते रोग त्यांना नियंत्रित होणार आहे, केव्हा वापरायचं, त्याचा जो काय काढणीपर्यंतचा जो काय वेळ येतो, तुम्ही फवारल्यानंतर त्याच्यानंतर ते पीक किती दिवसानंतर काढलं पाहिजे, या संदर्भात परिपूर्ण शास्त्रशुद्धी पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी माहिती दिलेली असते आणि त्या जी माहिती दिलेली असते त्याला त्या ठिकाणी लेबल क्लेम म्हणतात. आता त्या ठिकाणी जे काय याला घडीपत्रिका किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये लिफलेट त्या माहितीला म्हणत असतो. आता प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट किंवा माहिती पुस्तक त्या ठिकाणी देतच असते आणि ते कंपनीने त्या ठिकाणी दिलेच पाहिजे आणि शेतकरी सुद्धा ते वाचलं पाहिजे. मात्र अनेक वेळा काय होतं, बाटली त्या ठिकाणी एकीकडे असते, लिफलेट दुसरीकडे असते आणि कृषी केंद्रावर सुद्धा असंच असतं. तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते लिफलेट सुद्धा त्या ठिकाणी योग्य वेळी उपलब्ध होत नाही आणि त्या शेतकऱ्यांना माझे हे व्हिडिओच्या माध्यमातून तेच म्हणणं गरजेचं आहे, तुम्ही दुकानात गेल्यानंतर तरी तुम्ही ते जे काही औषध घेतलं त्याचं पक्कं बिल घेतलं पाहिजे. जे काही लिफलेट आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी ते औषध त्या दुकानावरून जायचंच नाही. नंतर औषध घेतल्यावर ते लिफलेट वाचलं पाहिजे. आपल्याला कुठल्या पिकावर फवारायचं आहे किंवा त्याच्यावर तणनाशक लिहिलं आहे का, कीटकनाशक आहे का, बुरशीनाशक आहे, त्या संदर्भातली परिपूर्ण माहिती वाचायची आणि डोळ्यांनी त्या ठिकाणी ते काही काही लिफलेट खूप छोटे बारीक असतात, ते डोळ्यांनी वाचणं सरासरी शक्य होते. त्यासाठी तुम्ही भिंग वापरू शकता आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही भिंगचा वापर सुद्धा करू शकता, कारण जे काही बारीक रोगकीड असते तुम्ही त्या ठिकाणी ती कीड सुद्धा त्या भिंगाच्या सहाय्याने त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला लेबल क्लेमचे महत्त्व जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर लेबल क्लेम पासून काय फायदे होतात ते सुद्धा तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे.
आता शेतकऱ्याला ज्या उत्पन्नाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी आणि संरक्षण मिळते. आता ते लेबल क्लेम म्हणजे त्या उत्पन्नाविषयी तुम्हाला कायदेशीर हमी त्या ठिकाणी मिळणार आहे. देशभरात विविध ठिकाणी कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था संबंधित कीटकनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासूनच मगच त्याची औद्योगिकरित्या शिफारस केलेली असते. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे हवामान आहे, वेगवेगळे विभाग आहे, तर त्या प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी त्याची चाचणी घेतली असते आणि त्याचे त्या ठिकाणी निश्चित केलं असतं, हे उत्पादन तुमच्यासाठी योग्य आहे. लेबल क्लेमद्वारे तुम्ही संबंधित कीटकनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्चित होते असे नाही, तर संबंधित पीक मानव असेल किंवा पर्यावरण असेल किंवा कीटक असेल, मित्र कीटक असेल, माशी आदी घटकावर होणाऱ्या परिणामाबद्दल सुद्धा त्यांनी चाचण्या घेतलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी असे घोषित करण्यात येते. आता लेबल क्लेममधून त्या ठिकाणी PHI शेतकऱ्यांना समजून येतो. त्यावरून तुमचे MR मिळणे शक्य होते. एखादे कीटकनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्या निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले, तर त्या ठिकाणी त्याचा त्या पिकावर किंवा पाणी असेल, कळे असेल, मोहर असेल, फळावर त्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आणि लेबल क्लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं जे काही नुकसान होतं ते त्या ठिकाणी टाळू शकतं. शेतकरी तुम्हाला आशा करतो हा लेबल क्लेम काय असतो ते तुम्हाला कळलं असेल आणि अशा त्या ठिकाणी माहितीपूर्ण माहितीसाठी आपल्या त्या ठिकाणी बोंद्रा ॲग्रीटेक हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. जेणेकरून असेच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.